नमस्कार मंडळी, मी आज आलो आहे सह्याद्री क्रीडा मंडळ ह्या गणपतीच्या दर्शनाला। यावर्षी आहे गजराजचं थीम। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आलो आहे सह्याद्री क्रीडा मंडळ ह्या गणपतीच्या दर्शनाला आणि जसं दरवर्षी तुम्हाला मी इकडचं डेकोरेशन दाखवतो तसंच या वर्षीसुद्धा मी डेकोरेशन दाखवायला आलो आहे। तर यावर्षी 49वं वर्ष आहे सह्याद्री क्रीडा मंडळ ह्या गणपतीचा। तर यावर्षी आहे गजराजचं थीम। तर बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला इकडचे आर्ट डिरेक्टर जे आहेत ते देणार आहेत। तर त्यांना विचारूया आपण यावर्षीची आयडिया त्यांना कशी आली आणि कसं डेकोरेशन त्यांनी हे केलं। मी आलो आहे सह्याद्री क्रीडा मंडळ या गणपतीच्या मंडपामध्ये। तर हे इकडचे आर्ट डायरेक्टर आहेत आणि त्यांना मी आज विचारतो आहे की ह्या वर्षीची आयडिया तुम्हाला कशी आली। सह्याद्री क्रीडा मंडळ बोलल्यानंतर आपल्याला कलेबद्दलचं एक वेगळा रस किंवा कलेबद्दलची माहिती हे सह्याद्रीच देऊ शकते। सह्याद्री क्रीडा मंडळाच्या माटी एक खंबीर माणूस म्हणजे राहुल वाळन, त्यांच्याकडनं आलेली एक संकल्पना म्हणजे गजराज। ह्या गजराजच्या विषयावर आम्ही काम जवळपास 2-3 महिने काम करून ही पूर्ण प्रकृती उभी राहिली। त्याच्या मागे मेहनत कशी आणि किती टाईममध्ये तुम्ही हे सगळं काम कव्हर केलं? मला 1.5-2 महिने लागले। त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल मध्ये पाऊस लागला, तरी पण बाप्पा आपलं सगळं काम करून घेतो। त्याला स्वतःच्या घरात यायची घाई असते, तर तो त्याची कामं व्यवस्थित करून घेतो आणि तसंच झालं। सुदैवाने सगळं व्यवस्थित झालं आणि बाप्पा हा आपला लाडका दैवत असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी करण्यात खूप हे असते। आणि सह्याद्रीचं हे माझं 3रं वर्ष आहे। मुळात सह्याद्री क्रीडा मंडळ आणि राहुल वाळनचं त्यांनी मला ह्या वर्षी हे करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा खूप आभार आहे। थँक्यू। नाव काय तुझं? आशुतोष। तर या वर्षीचं डेकोरेशनबद्दल काय बोलू शकतोस? आमचं प्रत्येक वर्षी डेकोरेशन हे चांगलं असतं, म्हणजे उत्कृष्ट देखावा म्हणून आमचं मंडळ ओळखलं जातं। त्यामुळे ह्या वर्षी म्हणजे भाविकांची तशा प्रकारे गर्दी आहे आणि आम्ही एकदम म्हणजे थोडंसं जरा युनिक काहीतरी म्हणजे गजराज म्हणून हे थीम यावर्षी आकारलेली आहे। तर मित्रा, या वर्षीच्या डेकोरेशनबद्दल काय बोलू शकतोस? ह्या वर्षीची संकल्पना कार्यकर्त्यांना उत्सुकता असते आधी याची, पण आता जी झालं आहे ती आपल्या बाप्पाच्याच स्वरूपामध्ये आहे गजराज म्हणून। बाप्पाचं ते जे वरचं पूर्ण आपण बघतो तेजस्वी रूप सगळं हे ते आपल्या गजराजच्या थीममध्ये सांगितलं गेलेलं आहे। थँक्यू।
तर मित्रांनो, ह्या वर्षीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट्समध्ये सांगा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.